नमस्कार मंडळी. उन्हाळा सुरू झालेला आहे आणि आज मी आले आहे माठ घेण्यासाठी. आमच्या जवळच एक नर्सरी आहे, तिथे जुना जो माठ होता ना माझ्याकडून फुटला, मी तुम्हाला मागे एकदा व्लॉगमध्ये सांगितलं होतं. तर हा जो माठ आता मी घेते ना तो 15 लिटरचा आहे. माझा जुना माठ 10 लिटरचा होता, पण आता मी मोठा घेत आहे कारण ना त्याच्यातलं पाणी लवकर संपायचं आणि पुन्हा पाणी भरून ठेवलं ना ते थंड होण्यासाठी वेळ लागायचा. ते एक मी झाड पाहिलं बघा, त्याच्या रूट्सची कशी वेणी घातली आणि कशाचं झाड होतं माहिती नाही. तर माठाची किंमत विचाराल तर 280 रुपयाला मला हा माठ मिळाला. आता हे जे माठ आहेत ना ते मला फार आवडतात, दिसायला छान दिसतात, पण त्याच्यात पाणी थंड होते की नाही असं मला डाऊटच होता. त्यामुळे मग म्हटलं नको, आपल्या रेग्युलर जे आहे तेच घेऊया. याची किंमत होती 450 रुपये आणि त्यासोबत मला एक कुंडी देखील घ्यायची होती, तीही मी घेतली. आणि माठ चेक करून घ्यायचं. नेहमी आपण जेव्हा माठ घेतो कधी कधी फुटलेला वगैरे असतो, मग नंतर चेंज करून मिळत नाही, तर पाणी टाकून असं चेक करून घ्यायचं. तेच इथे चालू आहे. आता माठ घेऊन घरी आल्यानंतर हा आहे नेक्स्ट डे. दुपारची वेळ आहे. सकाळचं सगळं काम वगैरे आवरून जेवण वगैरे पण मी बनवून घेतलं, कारण पुन्हा एकदा ऊन खूप झालं ना की परत किचनमध्ये जावंसं वाटत नाही. बाकी कामं करायला काही वाटत नाही, पण गॅससमोर उभं राहायची अजिबातच इच्छा होत नाही. त्यामुळे लवकरच स्वयंपाक करून घेते. 11 वाजायच्या अगोदर आपण जर स्वयंपाक करून घेतला ना तर इतकं काही वाटत नाही, पण भर उन्हात नंतर 12 वाजता वगैरे स्वयंपाक करायचा खूपच अवघड होऊन जातं. सध्या मुंबईमध्ये उन्हाळा खूप वाढला आहे आणि खूपच उकडतं आहे. मी तुम्हाला देखील सजेस्ट करेन की लवकर सकाळी स्वयंपाक करून घ्या. इतर जी कामं आहेत ना ती दिवसभर चालत राहिली ना तरी काही वाटत नाही. तर त्या पद्धतीने मी इथे स्वयंपाक करून घेतला आणि त्यानंतर जो माठ आणला होता ना तो छान स्वच्छ धुवून घेतला. रात्री पण याच्यात मी पाणी ओतून ठेवलं होतं आणि सकाळी पुन्हा ते काढून पुन्हा दुसरं पाणी भरायचं होतं. हे बघा तरी किती गढूळ पाणी होतं आहे. अजून 2 दिवस तरी लागतील याला, 2 दिवस तरी लागतील अजून याला. त्यानंतरच पाण्याचा वास जो आहे ना तो जाईल, म्हणजे चांगलं नॉर्मल पाणी येईल. तर त्यानंतरच पिण्यासाठी हे पाणी वापरता येईल. तर आता पुन्हा एकदा भरून ठेवते. फ्रीजमधलं पाणी पिण्यापेक्षा ना जेव्हा आपण माठातलं पाणी पितो ना इतकं गोड असतं आणि टेस्टी लागतं आणि आपल्या हेल्थसाठी पण चांगलं आहे. आणि माठाकडे पाहूनच मला थंड वाटत होतं. गेली कित्येक वर्ष झालं आम्ही माठातलंच पाणी पितो, फ्रीजमधलं पाणी पित नाही. एकदा तुम्हाला माठातलं पाणी प्यायची सवय झाली ना तर तुम्हाला फ्रीजचं पाणी नंतर आवडणार नाही. तर आता जी कुंडी आणली होती ना त्याच्यात झाड लावून घ्यायचं होतं. तर आधी मला इथे मदत करत होता. ही जुनी जी एक माझ्याकडे डब्बा होता तो मी ठेवला होता, त्याच्यात झाड लावलं होतं आणि तो उन्हाने इतका तडकला ना की त्याला हात लावलं तरी पण तो तुटत होता, ते प्लास्टिक तुटून जात होतं. आणि बरेच दिवस झालं मला कुंडी आणायची होती अशी बघायची अवस्था. ते बाजूचं सगळं प्लास्टिक काढून घेतलं आणि ते नवीन कुंडीमध्ये हे लावलं. तर आता ह्याची थोडीशी माती जी आहे ना घट्ट झाली ती मोकळी करायची होती. बेलाचं झाड लावलं मी याच्यात आणि 2 तुळशीची रोपं पण छोटी छोटी आलेली आहेत. तर आता सध्या मी तिथे त्याच्यातच ठेवते. थोडीशी मोठी झाल्यानंतर मग दुसऱ्या कुंडीत लावेन. दुसरी जी माझी तुळस आहे ना ती पण आता सुकून गेलेली आहे, तर ही काढून मग त्याच्यात ते मी रोप लावून देईन. तर हे एक महत्त्वाचं काम आज झालं. बरेच दिवस झालं ते प्लास्टिकचा डब्बा होता तो तुटल्यामुळे ना मला झाडाला पाणीच घालता येत नव्हतं. जास्तीचं पाणी घातलं तर पूर्ण माती बाहेर पडायची. तर ते एक काम महत्त्वाचं माझं झालेलं आहे आज. चला तर आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.